महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे अथांग असा अरबी समुद्र आणि महाराष्ट्राला नेहमीच त्या अरबी समुद्रातून येणाऱ्या शत्रूचा धोका राहिलेला आहे. तर त्या अरबी समुद्रावरती नजर ठेवण्यासाठी एक अलिबागच्या जवळ एक किल्ला बांधला गेला होता. 1660 साली हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. पण दुर्दैवाने नंतर पुरंदरच्या तहामध्ये जे 23 किल्ले मुघलांना देण्यात आले त्याच्यामध्ये हा किल्ला मुघलांकडे गेला. पण त्याच्यानंतर पुन्हा आग्र्यावरून सुटका झाल्यावरती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा आपल्या स्वराज्यात आणला आणि त्याच्यानंतर जेव्हा पेशवाई आली त्याच्यावेळी बाळाजी विश्वनाथांनी हा किल्ला कान्होजी आंग्र्यांना दिला सांभाळायला. तर हा किल्ला आहे सागरगड. तर आज आपण बघायला चाललो आहे सागरगड, माझा 11वा किल्ला, 11वा ट्रेक आणि 11वा महिना. चला बघूया सागरगड. नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या 11व्या महिन्याच्या 11व्या ट्रेकला आणि आम्ही आलेलो आहोत सागरगडला. अजून सागरगड किल्ला तर दिसत नाहीये. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे पहिला पाऊस सुरू झालेला आहे. वातावरण एकदम आल्हाददायक आहे, बिलकुल गरम होत नाहीये सध्या तरी. तर निघालोय आम्ही आमच्या ट्रेकला. आम्ही इथे एक गणेश मंदिर म्हणून आहे तिथे गाडी पार्क केलेली आहे. ॲक्च्युली मॅपमध्ये किंवा आधीच्या स्टोरीमध्ये आम्हाला असं दाखवलं होतं की सिद्धेश्वर मंदिराच्या पर्यंत गाडी जाते, पण रस्ता पुढे खूप खराब दिसला त्याच्यामुळे मग आम्ही गणेश मंदिराच्या तिथेच गाडी पार्क केलेली आहे आणि आता तिथून चालायला सुरुवात करतोय. हे बघा, रिया, रेयांश आणि ध्रुवीने छानपैकी रेनकोट्स घातलेले आहेत. पाऊस पडतोय म्हणून थोडासा नाश्ता पण करतायत आणि झोपेतून आत्ताच उठलेल्यामुळे अजून चार्ज नाही आहेत फुल. तर हा इथून पुढे हा रस्ता दाखवत होता त्या सिद्धेश्वर मंदिराकडे जायला, पण रस्ता खूपच ओबडधोबड होता त्याच्यामुळे गाडी आम्ही तिथेच पार्क केली गणेश मंदिराच्या तिथे. हा बघा असाच रस्ता आहे लगेच 2 मिनिटावरच. तर त्याच्यासाठी आल सजेस्ट की 4 व्हीलरने आलात तर गाडी त्या गणेश मंदिराच्या तिथेच पार्क करा. 7:30 वाजलेले आहेत आणि 7:30 वाजता आम्ही आमचा ट्रेक चालू केलेला आहे. अरे पुढे चल ना, अजून कुठे चालायला पण नाही सुरुवात केली आपण. 40 मिनिटं झालेले आहेत आम्हाला चढतोय आम्ही. आम्ही अजून शुअर नाही आहोत की आम्ही बरोबर रस्त्यावर चढतोय का रॉंग रस्त्यावर चढतोय, पण इथून पुढे दत्त मंदिर दाखवतंय म्हणून आम्ही चाललोय इथून. आणि इथे कोणी विचारायला पण नाहीये. आता हे बसलेत, आज माहित नाही का डाऊन आहेत. आणि बघा मस्त वेदर आहे. हा बघा किती छान. आता आम्ही इथे एका माचीवर आलेलो आहे. इथे चांगली वाडी आहे मोठी, मुलं क्रिकेट खेळत आहेत इथे. घामाघूम झालोय. विचारत आलो. इथे वाडीच्या जवळ आल्यावरती थोडीशी रहदारी वाढली होती लोकांची, तर त्यांना विचारत आम्ही आलो. तर हा रस्ता थोडासा चुकला होता, म्हणजे अजून एक दुसरा रस्ता पण होता, तिथून आम्ही येऊ शकलो असतो. पहिलं हे बेडकं बघा. हा बघितलं पहिलं, मला भीती वाटत. पहिलं हे हिरवे बेडूक बघा, मी पहिल्यांदा बघतोय. आता वाजलेत 9 आणि आम्ही इथे माचीवरती पोहोचलोय, सागर माचीवरती. इथे एक वाडी आहे छोटी आणि त्या वाडीत एक दुकान आहे. त्या दुकानामध्ये आता आम्ही इथे थोडासा नाश्ता करायला थांबलोय. कांदे पोहे सांगितलेले आहेत, आम्ही पोहे खाणार आहोत. आम्ही मोठे मोठे बेडूक बघितले ना, आता बाबा खूपच घाबरला की खूप किळसवाणं आहे ते, मला बिलकुल नाही आवडलेलं ते. छोट्या मुलांची एकदम किळसवाणे एवढे बेडकं होते, असं किळस वाटत होते ना मला खरंच. मी असं निघून आलो का बस काही.
आता वाडीतनं निघालोय आम्ही नाश्ता करून आणि मग हा असा रस्ता आहे. ऍक्च्युली तिथे आम्ही बसलो होतो तेव्हा आम्हाला कळालं की 4 रस्ते आहेत, चारी बाजूनी, किल्ल्याच्या चारी बाजूनी येऊ शकतो. तर बरेचसे रस्ते आहेत. आम्ही त्या गणेश मंदिराच्या तिथून आलोय. तर सिद्धेश्वर मंदिराच्या तिथूनही रस्ता आहे. ऍक्च्युली आम्ही रस्ता चुकलेलो नाहीये, तर आम्ही त्या 4 रस्त्यांपैकी एक रस्ता घेतलेला. तर सिद्धेश्वर मंदिराच्या तिथून एक रस्ता येतो जिथून तुम्हाला सिद्धेश्वर धबधबा दिसतो. त्याच्यानंतर हा आम्ही आलेलो आहे त्या गणेश मंदिराच्या रस्त्यातून. त्याच्यानंतर एक तीनवीराच्या तिथूनही एक रस्ता आहे आणि एक पोईनाडच्या तिथूनही एक रस्ता आहे. अशा बऱ्याच ठिकाणाहून रस्ता येतो. 4 रस्ते येतात. हा बघा वानर सुळका पहिल्यांदा दिसलेला आहे. तिथपर्यंत जायचंय. धुक्यात हरवलाय पूर्ण. हो. हा बघा हा कुत्रा आम्हाला रस्ता दाखवतोय. कळ ना बघता असेल. सो आता महादरवाजाला आलोय आम्ही फायनली. आमचा हे लीडरचा इलाका संपलाय तरी आम्ही त्याला जबरदस्ती नेतोय कारण की आम्हाला रस्ता माहित नाही आणि ते काका आले की हा तुम्हाला नेतोय. ओके, मग आता तो आम्हाला आणतोय म्हणून चाललोय. शेवटी तुम्ही पण भेटा त्याला. तो लीडर आहे, त्याचं नाव शेर्या आहे. चला तर पूर्ण व्हिडिओ बघा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि लाईक करा. बाय. बघ तिथं दे ना आता त्याच्या हातात. वेगळ्या जागेवरून आले असते. तिथे बसा जरा ठिकाणी फोटो काढतोय. इथे काय कुंड वाटतंय पण पाठीवरती लिहिलेलं सगळं उडालंय. हा एखादा वाडा असेल जुना. हे आम्ही सागरगडच्या एकदम फायनल टोकला आलेलो आहे. हा आहे वानर सुळका आणि हे बघा किती छान दिसतंय मस्त. पुढे तो मध्येच एक डोंगर वरती आलाय ढगांमधून. आणि त्यात इथे समुद्र दिसतोय बघा. इथे रिया रेंज बसलेले आहेत आणि इथे प्रथमेश आणि ध्रुवी पण बसलेले आहेत. तर आता 11:15 वाजलेत आणि आम्ही आता निघालोय सागरगडवरून परत रिटर्न जायला. आम्हाला 10:30 वाजता आम्ही इथे पोहोचलो होतो. आम्हाला जवळपास किती 3 तास लागले, 7:30 ते 10:30. पण मध्ये आम्ही अर्धा तासामध्ये त्या सागरमाचीच्या तिथे वाडीमध्ये आम्ही ब्रेकफास्टला थांबलो होतो अर्धा तास. तर 2.5 तासात हा किल्ला होतो वरती चढून. आता बघूयात खाली जायला किती वेळ लागतो. आता आम्ही परत त्याच ठिकाणी जिथे ब्रेकफास्ट केला तिथे जेवायला थांबलोय. 12:30 वाजले. म्हणजे बघा जेवण तयार होईपर्यंत. सागरगड ट्रेक झालेला आहे आमचा. आम्ही पार्किंग जवळ पोहोचलोय. 3:30 वाजलेले आहेत. दमछाक करवणारा ट्रेक आहे. खूप चालायला लागतं. चढाई तशी डिफिकल्ट नाही आहे, इझी आहे. पण एंड्युरन्स लेवल खूप हाय पाहिजे. मीडियम टू हाय बोलू शकतो. खूप चालावं लागतं. पण फक्त आमची एक चूक काय झाली की एक सिद्धेश्वर टेम्पल म्हणून त्याचं बेस ठिकाण आहे. तर ते सिद्धेश्वर टेम्पलला जाण्यासाठी खांडाळे गावातनं जावा. आम्ही ह्या इथून एक तळवली गावातनं लेफ्ट घेतला आणि त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्याच ठिकाणी पोहोचलो. तिथूनही रस्ता आहे सागरगडला जायला, पण तुम्ही खंडाळे गावातनं जावा आणि सिद्धेश्वर टेम्पलच्या तिथे जावा आणि तिथून ट्रेक चालू करा. सो इट वॉज फन. वी एन्जॉयड
मान्सूनमधला पहिला ट्रेक. पाऊस काही पडला नाही आहे, घामाने आंघोळ झालेली आहे आमची. सो भेटूयात माझ्या 12व्या महिन्याच्या 12व्या ट्रेकला आणि 12व्या किल्ल्यावरती. बघूयात कुठला आहे तो. बाय बाय.